नमस्कार मित्रांनो, मी आहे स्वाती आणि हेल्थ सनराइज चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गूळ खाणे चांगले आहे की साखर खाणे चांगले आहे। साखर जवळपास सगळीकडे असते। चहा, कॉफी, शीतपेय, मिठाया, बेकरीचे पदार्थ, गोडधोड असे बघितले जाते। तर साखरेशिवाय काहीच तयार होत नाही। डॉक्टर, आहार तज्ञ आणि आयुर्वेदशास्त्र या तिन्ही ठिकाणी मात्र एक गोष्ट वारंवार सांगितली जाते की साखरेचा अतिवापर आरोग्यासाठी धोकादायक आहे। तिचा थेट संबंध मधुमेह, लठ्ठपणा, रक्तदाब आणि हृदयविकार यासारख्या गंभीर आजाराशी जोडलेला आहे। मित्रांनो, म्हणूनच आपल्याला पर्याय शोधण्याची गरज भासते। अशावेळी गूळ हा एक नैसर्गिक गोडवा देणारा घटक असल्यामुळे लोकांचा कल त्याच्याकडे वळतो। पण खरी शंका इथेच आहे, तो गोडवा केवळ सुरक्षित आहे का, की त्यात खरोखर आरोग्यदायी गुणधर्म आहेत? आज आपण याच मुद्द्यावर सविस्तर चर्चा करूया आणि बघणार आहोत की गूळ खरंच साखरेपेक्षा अधिक चांगला पर्याय ठरतो का। गूळ आणि साखर यांच्यातला खरा फरक समजून घ्यायचा असेल तर त्यांच्या बनविण्याच्या प्रक्रियेवरती नजर टाकली पाहिजे। साखर बनविताना ऊसाचा रस वेगवेगळ्या टप्प्यातून जातो। त्याला गाळून फिल्टर करून नंतर रासायनिक प्रक्रियेने शुद्ध केलं जाते आणि शेवटी त्याचा चमचमता पांढरा स्फटिक तयार होतो, म्हणजेच साखर। या प्रक्रियेत एक मोठं नुकसान होतं, कारण ऊसामध्ये असलेली नैसर्गिक खनिजे, जीवनसत्वे आणि फायबर जवळपास पूर्णपणे नाहीशी होतात। त्यामुळे दिसायला आकर्षक आणि गोड लागणारी ही साखर प्रत्यक्षात शरीराला पोषण देत नाही, म्हणून तिला रिकाम्या कॅलरीज असं म्हटलं गेलं आहे। तर गूळ मात्र याच्या अगदी उलट आहे। गुळासाठी ऊसाचा रस उकळून तो नैसर्गिक पद्धतीने घट्ट केला जातो। या प्रक्रियेत कोणत्याही रासायनिक पदार्थाचा वापर केला जात नाही। त्यामुळे यातील लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम सारखी महत्त्वाची जे खनिज टिकून आहे ते राहतात। खनिज आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतात आणि गूळ फक्त गोडवा देत नाही तर थोडं पोषण देखील देतो। आयुर्वेदामध्ये गुळाचा मधुर रस प्रधान पण पचायला थोडा गुरु असा उल्लेख सापडतो, म्हणजेच तो गोड आहे पण शरीराला पचायला थोडा जडसर आहे। त्यामुळे गूळ चांगला असला तरी त्याचा वापर प्रमाणात करणे आवश्यक आहे। जास्त खाल्ल्यास त्याचा त्रास होऊ शकतो, पण योग्य मर्यादेतच घेतल्यास साखरेपेक्षा नक्कीच याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळू शकतो। गूळ हा फक्त गोडवा देणारा पदार्थ नाही तर शरीरासाठी अनेक प्रकारे उपयुक्त असा आरोग्यपूर्वक घटक आहे। कारण गूळ हा रक्त शुद्ध करण्याचं काम करतो आणि शरीरात साचलेले अनावश्यक विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करतो। त्यामुळे तो नैसर्गिक डिटॉक्स एजंट मानला जातो। पचनशक्ती मंदावलेली असताना किंवा जेवल्यानंतर गूळ घेतल्यास पचनसंस्था उत्तेजित होते आणि अन्न व्यवस्थित पचायला मदत मिळते। आधुनिक विज्ञानाने देखील या गुळाच्या गुणधर्माविषयी पुष्टी केलेली आहे की गुळामध्ये लोह मुबलक प्रमाणात असल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि रक्ताची गुणवत्ता सुधारते। म्हणून ॲनिमियाने त्रस्त असलेल्या लोकांसाठी गूळ हा एक चांगला पर्याय ठरतो। याशिवाय गुळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस आढळतात, जे हाडांना बळकटी देतात आणि आपल्या आरोग्यासाठी आवश्यक श्वसन संस्थेच्या दृष्टीने गूळ फार उपयोगी आहे, कारण तो फुफ्फुस स्वच्छ ठेवतो आणि धूळ कणांपासून सुरक्षा देतो। त्यामुळे बांधकाम क्षेत्रात काम करणारे, धुरकट वातावरणात राहणारे किंवा दम्याने त्रस्त असणारे लोक यांना गुळाचा फायदा होतो। आपल्या परंपरेत थंडीत गूळ, तीळ खाण्याची प्रथा आहे, कारण गूळ शरीराला उष्णता देतो आणि थंडीत होणारा थरथराट कमी करतो। म्हणजेच गूळ हा फक्त गोडपणासाठीच नव्हे तर आरोग्य टिकण्यासाठीही महत्त्वाचा घटक आहे। एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायला हवा, गूळ हा साखरेपेक्षा आरोग्यदायी असला तरी त्यामध्ये देखील कार्बोहायड्रेट्स आहे, म्हणजेच त्यात कॅलरीचे प्रमाण जास्त आहे। जास्त प्रमाणात गूळ खाल्ल्यास वजन वाढू शकते, रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते। मधुमेह असलेल्या रुग्णांनी गूळ देखील मर्यादितच खावा। काही लोकांना असं वाटतं की गूळ मधुमेहांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे, पण हे पूर्णपणे खरं नाही। वैज्ञानिक अभ्यास सांगतो की गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा थोडा कमी असला तरी तो रक्तातील साखर वाढवतोच। त्यामुळे साखरेऐवजी मर्यादित प्रमाणामध्ये गूळ खाल्ला तर काही धोका नाही, ही समजूत चुकीची आहे। आता पाहूया गूळ आणि साखरेची तुलना कशी करता येईल। साखर ही फक्त गोडवा देते, तर गूळ गोडव्यासोबत पोषक तत्वसुद्धा देते। उदाहरणार्थ 100 ग्रॅम गुळामध्ये साधारणतः 380 कॅलरी असतात, तर त्याच प्रमाणात साखरेमध्ये 387 कॅलरी असतात। म्हणजेच ऊर्जेच्या दृष्टीने फारसा फरक नाही, पण गुळामध्ये 10 ते 15 mg आयन, 70 ते 90 mg मॅग्नेशियम आणि थोडंफार कॅल्शियम असतं आणि हे असं खनिज आहे जे शरीराला पोषण देत असतं, ज्याचा साखरेमध्ये पूर्णपणे अभाव असतो। त्यामुळे रोजच्या आहारात जर आपल्याला गोड हवं असेल तर गूळ निवडणं अधिक फायदेशीर ठरतं। आयुर्वेदामध्ये
ऋतुचर्या या संकल्पनेला खूप महत्त्व आहे. प्रत्येक ऋतूनुसार आपला आहार आणि दिनचर्या कशी असावी याचं बारकाईने वर्णन केलं गेलं आहे. त्यानुसार हिवाळा आणि पावसाळा या काळात गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण या ऋतूमध्ये पचनशक्ती तुलनेने कमी होत जाते आणि शरीरात थंडीमुळे जडपण निर्माण होते. अशावेळी गूळ घेतल्यास पचनक्रिया सुधारते, शरीरात उष्णता निर्माण होते आणि ऊर्जा वाढते. म्हणून आपल्या पूर्वजांनी गुळाचा समावेश वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला आहे. गुळाचे लाडू, गुळ पाणी, गुळ तिळाचे लाडू, गुळ शेंगदाण्याची चिक्की असे पदार्थ केवळ चवदारच नाही तर शरीराला पोषणही देतात. आजच्या आधुनिक काळात सुद्धा गुळाचा वापर वेगवेगळ्या स्वरूपात केला जातो. डिटॉक्स ड्रिंक, हर्बल व लिंबू पाणी यामध्ये साखरेऐवजी गूळ जर घातल्यास त्याची चव सुधारते आणि त्याचबरोबर आरोग्यदायी गुणधर्मही मिळतात. विशेष म्हणजे गूळ शरीरातून टॉक्झिन्स बाहेर काढतो, त्यामुळे नैसर्गिक डिटॉक्ससाठी तो सर्वोत्तम ठरतो. यामुळे पारंपरिक पदार्थ असो किंवा आधुनिक पेय, गूळ हा नेहमी साखरेपेक्षा चांगलाच आहे आणि फायदेशीर आहे. आपल्याला गोडपणाचा आनंदही मिळतो आणि शरीर निरोगी राहण्यासाठी सुद्धा मदत असते. तर शेवटी असं म्हणता येईल की गूळ हा साखरेपेक्षा नक्की चांगला आहे, कारण त्यात पोषण मूल्य आहे. तो पचनसंस्था, रक्तशुद्धी तसेच हाडं मजबूत करतो आणि शरीराला ऊर्जा देतो. मात्र गुळाचा वापर हा फक्त औषध म्हणून आणि आरोग्यपूरक घटक म्हणून करायला हवा. म्हणजेच प्रमाणात वापरल्यास गूळ शरीराला फायदा देतो, पण अतिरेक टाळायला हवा. जसं की मधुमेहाच्या पेशंटनी गूळ खाऊ नये. तर मित्रांनो, पुढच्या वेळेस तुम्ही चहामध्ये साखर घालण्याऐवजी जर गूळ वापरला तर तुम्हाला गोडव्याबरोबरच आरोग्याचं वरदान देखील मिळेल. पण लक्षात ठेवा, प्रमाणात वापरा हा आरोग्याचा खरा मंत्र आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा. थँक्यू.